नमस्कार मैत्रिणींनो, सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण मस्त खमंग खुसखुशीत अशी तुरीच्या सोल्याची कचोरी करणार आहोत. आणि ही कचोरी अगदी परफेक्ट शेगाव कचोरी सारखीच होते. कचोरी अगदी परफेक्ट छान खुसखुशीत व्हावी त्यासाठी भरपूर अशा टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. त्यासाठी रेसिपी पूर्ण बघा. तुम्ही इथे बघू शकता आपली कचोरी अगदी परफेक्ट शेगाव सारखी झालेली आहे आणि मसाला सुद्धा भरपूर असा भरलेला आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता कचोरी करण्यासाठी इथे मी 1 कप आणि 1 मोठा चमचा एवढा मैदा घेतला आहे. हा मैदा वजनी 300 ग्रॅम एवढा आहे. आता यामध्ये मीठ वगैरे काही टाकायचं नाही. मीठ जर टाकलं तर कचोरी छान खुसखुशीत होत नाही, लवकरच मऊ पडते. आता मोहनासाठी इथे मी 50 मिली तेल घेतलेलं आहे. तेल साधं नॉर्मल टेम्परेचरचंच घ्यायचं आणि तेल मैद्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तेल मिक्स करून झाल्यानंतर मैद्याचा अशा पद्धतीने मुठ्ठा तयार व्हायला पाहिजे, म्हणजे आपलं मोहन व्यवस्थित असं झालेलं आहे. आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याचं घट्ट पण मऊ असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं. तर बघा अशा पद्धतीने खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त सैलसर नाही, अशा पद्धतीचं मऊसूत असं पीठ इथे मळून घेतलं. तुम्ही इथे बघू शकता अशाच पद्धतीचं पीठ आपल्याला कचोरी करण्यासाठी हवं आहे. आता झाकण ठेवून 10 मिनिटे पीठ झाकून ठेवूया आणि तोपर्यंत कचोरीचा मसाला तयार करूया. कचोरीचा मसाला करण्यासाठी इथे मी 1 वाटी तुरीचे ओले दाणे म्हणजे सोले घेतले आहेत. सध्या तुरीच्या दाण्याचा सीझन आहे, त्यामुळेच आपण ह्या कचोऱ्या आता सध्या करू शकतो. तर दाण्यावरती तेल वगैरे काही न टाकता छान डाग पडेपर्यंत दाणे भाजून घ्यायचे. दाण्याला छान डाग पडले की दाणे काढून घ्यायचे. आता एका मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये 5 ते 6 हिरवी मिरची, 1 इंच आले व 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत. मिरची इथे मी कच्चीच घेतलेली आहे. आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची व पाणी वगैरे काही न टाकता याचा ठेचा तयार करायचा. तर बघा अशा पद्धतीचा ठेचा इथे मी करून घेतला. आता हा ठेचा एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि याच मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले तुरीचे दाणे टाकायचे आहेत आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकून थोडेसे जाडसर असे हे दाणे वाटून घ्यायचे. खूप जास्त जाड सुद्धा नाही किंवा खूप जास्त बारीक सुद्धा नाही, अशा पद्धतीने हे तुरीचे दाणे आपण वाटून घेणार आहोत. तर बघा अशा पद्धतीने सरसरीत असे हे दाणे वाटून घेतले. खूप जास्त बारीक सुद्धा नाही केले किंवा खूप जास्त जाड सुद्धा नाही ठेवले. आता बघा जो पोह्याचा चमचा असतो ना, त्या चमच्याने इथे मी गच्च भरून असे 2 चमचे बेसन म्हणजे डाळीचं पीठ घेतलेलं आहे. आता मीडियम गॅसवरती हे बेसन छान लालसर रंगाचं होईपर्यंत व खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायचं. तर बघा मीडियम गॅसवरती बेसन छान असं भाजून घेतलं. मस्त असा खमंग वास याचा इथे येत आहे. तर आता हे बेसन काढून घेऊया. कचोरीचा मसाला करण्यासाठी कढईमध्ये 2 पळी तेल छान कडकडीत गरम करून घेतलं. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी छान तडतडू द्यायची. त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे आहे. 1 चमचा बडीसोप. कचोरीमध्ये बडीसोप आवर्जून घालायची आहे, कारण यामुळे खूप छान अशी चव येते कचोरीला. बारीक कापलेली 5 ते 6 कढीपत्त्याची पाने आणि तयार केलेला ठेचा घालायचा आणि याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत आता हा ठेचा आपण परतून घेऊया. तर बघा ठेचा छान असा परतून झाला आहे. तर आता यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद घालायची. यामध्ये आपण लाल तिखट नाही घालणार आहोत, कारण आपण हिरवी मिरची भरपूर वापरलेली आहे. साधारण 5 ते 6 हिरवी मिरची इथे मी वापरली आहे. मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. हळद घातल्यानंतर व्यवस्थित परतून घेतलं आणि आता यामध्ये वाटून घेतलेले जे दाणे आहेत ते टाकायचे. चवीनुसार मीठ, 1 चमचा धनेपूड आणि 1 चमचा गरम मसाला. जो कुठला गरम मसाला तुम्ही वापरत असाल तो टाकायचा आहे. भाजून घेतलेलं बेसन टाकायचं आणि सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. भाजून घेतलेल्या बेसनामुळेच आपल्या कचोरीला मस्त अशी चव येते. भाजलेलं बेसन अजिबातही स्किप करायचं नाही. सगळं सारण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि मीडियम गॅसवर 4 ते 5 मिनिटे या मसाल्याला आपण वाफ काढून घेणार आहोत. तर मीडियम गॅसवर साधारण 5 मिनिटे मसाल्याला वाफ काढून घेतली आणि मसाला आता इथे मस्त असा तयार झाला आहे. तुम्ही इथे बघू शकता कचोरीचा मसाला अगदी व्यवस्थित असा शिजलेला आहे. तर आता सगळ्यात शेवटी यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर घालून मिक्स करायचं आणि आता हा मसाला थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घ्यायचा. तर आता तोपर्यंत बघा आपला मैदा सुद्धा छान असा मुरलेला आहे. तर आता एवढ्या मैद्याचे आपण 2 भाग करून घेणार आहोत आणि याचा हातावरतीच अशा पद्धतीने लांबसर असा रोल करून घ्यायचा. अशा पद्धतीने रोल करून घेतला की आता इथे एकसारखे असे तुकडे आपल्याला करून घ्यायचे आहेत. साधारण एवढ्या मैद्यामध्ये 10 ते 11 एवढे गोळे तयार झाले आहेत. आता हे जे आपण तुकडे करून घेतले याला छान अशा पद्धतीने गोल करून घेऊया. अशा पद्धतीने सगळेच गोळे आपल्याला करून घ्यायचे आहेत. आपण घेतलेल्या 300 ग्रॅम मैद्यामध्ये साधारण ते 10 ते 11 कचोरी तयार होतात.
आता अशाच पद्धतीने मसाला थंड झाल्यानंतर त्याचे सुद्धा गोळे करून घ्यायचे, म्हणजे कचोरी करायला सोपी जाते. फक्त मसाल्याचा गोळा मैद्यापेक्षा थोडासा लहान घ्यायचा. आता कचोरी करण्यासाठी मैद्याचा एक गोळा घ्यायचा, त्याची हलकीशी जाडसर अशी पारी लाटून घ्यायची. त्यामध्ये तयार सारणाचा गोळा ठेवून याचं तोंड अगदी घट्ट असं बंद करून घ्यायचं. तोंड बंद करताना लक्षात ठेवा, याचं तोंड अगदी व्यवस्थित बंद झालं पाहिजे, नाहीतर मग कचोरी तेलामध्ये गेल्यानंतर त्याचं तोंड उघडलं तर सर्व मसाला तेलामध्ये जातो आणि आपलं तेलसुद्धा खराब होते. तोंड घट्टसर बंद करून घेतलं की नंतर हाताने कचोरी थोडीशी प्रेस करून घ्यायची, म्हणजे मसाला सगळीकडे व्यवस्थित पसरतो आणि हलक्या हाताने जाडसर अशी कचोरी लाटून घ्यायची. तर इथे बघा, काही कचोऱ्या इथे मी लाटून घेतलेल्या आहेत आणि कचोरी अशा पद्धतीची जाडसरच ठेवायची आहे, म्हणजे ती छान खुसखुशीत होते. कचोरी तळण्यासाठी तेल मीडियम गरम करायचं आहे, खूप जास्त गरम नाही करायचं. आणि कचोरी तळताना गॅसची फ्लेम मीडियम ते स्लोच्या दरम्यान ठेवायची आहे. कचोरी तळताना अजिबात घाई करायची नाही. कचोरी तळताना थोडासा संयम ठेवून आपल्याला कचोरी तळायची. मीडियम ते स्लो गॅसवर दोन्ही बाजूने अलट पलट करून मस्त गोल्डन ब्राऊन रंगाची होईपर्यंत कचोरी तळून घ्यायची. पुऱ्यासारखी पटापट जर कचोरी तळली तर ती अजिबातही खुसखुशीत होणार नाही. तर तुम्ही इथे बघू शकता आपली कचोरी किती मस्त छान खुसखुशीत अशी झाली आहे. अशाच पद्धतीने इथे मी काही कचोऱ्या तळून घेतल्या. या पद्धतीने केलेल्या कचोऱ्या अजिबातही तेलकट होत नाहीत, मस्त खमंग खुसखुशीत होतात. ह्या कचोऱ्या जरी अगदी दिवसभर राहिल्या ना तरीही मस्त खुसखुशीतच राहतात. तुम्ही इथे बघू शकता आपली कचोरी किती छान खुसखुशीत झाली आहे ना, अगदी परफेक्ट शेगाव कचोरीसारखी. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपी सोबत.